गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वीच ठाणे शहर काँग्रेस फुटीच्या मार्गावर भाजप आमदार संजय केळकर यांचा दावा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याययात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे, परंतु राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना त्याआधीच जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होतील असा दावा भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा येत्या 15 आणि 16 मार्च रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। त्यात ठाण्यातील काँग्रेसमध्ये या निमित्तानं पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। दुसरीकडे आता राहुल गांधी येण्यापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे बरेचसे नेते आणि पदाधिकारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा करण्यात आल्यानं उरली काँग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले। एकीकडे ठाण्यात राहुल गांधी यांच्या दौऱ्याचं नियोजन काँग्रेसकडून आखलं जात असतानाच अंतर्गत वादामुळे ही यात्रा आता वेगळ्या वळणावर आल्याचं दिसून येते। त्यात आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आल्याचंही उघड झाले। ठाण्यात काँग्रेसचे इनमिन 3 नगरसेवक होते, त्यातही आजही येथील अंतर्गत वाद संपुष्टात आला नाही। जिल्ह्यातही काँग्रेसची तशीच परिस्थिती आहे। त्यात दौरा काँग्रेसच्या नेत्याचा असताना तो राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातून जात असल्यानं काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राहुल गांधी जिथे जिथे जात आहेत, त्यांची यात्रा जिथे जिथे जात आहे त्या ठिकाणी देशात किंवा राज्यात त्यांचे पदाधिकारी इतर ठिकाणी जात आहेत। महाराष्ट्रात ते देखील येण्याच्या तोंडावर काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येऊ लागलेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात देखील आता राहुल गांधी येत असताना काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येतील असा दावा केळकर यांनी केलाय। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये समन्वयक आणि उपाध्यक्ष या पदावर ठाणे शहराचे शैलेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शैलेश शर्मा हे गेल्या 3 दशकांपासून कार्यरत आहेत। भाजपच्या 91-92 तुकडीचे ते प्रामाणिक आणि कष्टाळू भाजप पदाधिकारी राहिले आहेत। पक्षाशी प्रामाणिक असलेल्या आणि पक्षाच्या धोरणाला पूर्ण समर्पित असलेल्यांना न्याय मिळाला असं शैलेश शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। पक्षाचं बारकाईने निरीक्षण केल्याबद्दल आणि अशा जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याला न्याय दिल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठांचे आभार शैलेश शर्मा यांनी मानले आहेत। तसंच अनेक लघु उद्योग संघटनांनी आणि अनेकांनी त्यांच्या नियुक्तीचं स्वागत केले। संघटन कौशल्यानं राज्यभरात भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचं संघटन वाढवावं, महाराष्ट्र राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा फायदा मिळवून देऊन आत्मनिर्भर भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना उद्योजकांमध्ये रुजवाल, तसंच युवा, महिला उद्योजकांचे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं संघटन निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घ्याल अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी नियुक्तीपत्रातून शैलेश शर्मा यांच्याकडून केली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला अनुसरून भाजप उद्योग आघाडीच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला उद्योग सखी उपक्रम ग्रामीण क्षेत्रातील महिलांचं जीवनमान बदलवणारा आहे, असा विश्वास भाजप उद्योग आघाडीच्या महिला प्रदेश अध्यक्षा सेजल कदम यांनी व्यक्त केला आहे। या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील महिलांना गृहउद्योगासाठी बाजारपेठ उपलब्ध होऊन महिला उद्योगक्षम बनणार असल्याचंही सेजल कदम यांनी सांगितलं। ठाण्यातील वागळे इस्टेट रोड नंबर 16 येथील फेडरेशन हाऊस सभागृहात बुधवारी आयोजित केलेल्या भव्य उद्योग सखी मेळाव्यात आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते 45 उद्योग सखींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश शर्मा, महाराष्ट्र चित्रपट प्रमुख गोरक्षा धोत्रे, प्रदेश महिला प्रदेश अध्यक्षा सेजल कदम, उपाध्यक्ष शैलेश शर्मा, पुणे शहर अध्यक्ष PPT काळे, संजय कदम आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित होते। मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशभरात अनेक योजना राबवल्या असून महारोजगार मेळावे देखील आयोजित करण्यात आलेत। मात्र खेड्यापाड्यात या योजनांबद्दल अनभिज्ञता असल्याचं सेजल कदम यांनी सांगितलं। तेव्हा महाराष्ट्रातील गृहउद्योग करणाऱ्या महिलांचं प्रबोधन करण्यासोबतच गावागावातील उद्योग सखीला भाजप उद्योग आघाडीतर्फे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येणार असून उद्योगाची साखळी उभारून प्रत्येक महिलेला तयार करून ती पारंगत असलेल्या क्षेत्रात लघुउद्योजक आणि मोठ्या उद्योजकांशी जोडण्यात येणार आहे। तसंच उद्योग सखीच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्राधान्य देऊन महिला उद्योजकांना बळ दिलं जाणार आहे। महाराष्ट्रभरातून आत्तापर्यंत 4,500 महिला उद्योजकांची नोंदणी झाल्याचं सेजल कदम यांनी सांगितलं। यावेळी आमदार डावखरे यांनी उद्योग आघाडीच्या माध्यमातून सेजल कदम करत असलेल्या उद्यमी महिला सक्षमीकरणाचं कौतुक करून उद्योग सखी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा कार्यक्रम सुरू होता, काय सांगाल नेमकं काय कार्यक्रम आहे, कशा प्रकारे? उद्योग सखीच्या माध्यमाने राज्याच्या सगळ्या महिला ज्यांना उद्योजक व्हायचं असेल किंवा ज्या महिला बचत गट आहेत ज्यांना एक सक्षम त्यांना करण्याच्या दृष्टिकोनाने आणि त्यांना एक फिक्स्ड इन्कम भेटावं त्यासाठी उद्योग देण्याचा प्रयत्न या उद्योग सखीच्या माध्यमाने होणार आहे। आणि राज्याची ही जबाबदारी सेजलताई कदम यांच्याकडे असताना आज ठाण्यापासून त्याची सुरुवात होते याचा मला खरं मनापासून आनंद आहे। आणि आज या इकडे या कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे। ज्या महिला बचत गट राज्यामध्ये अनेक छोटे मोठे उद्योग करतात त्यांना एक चांगला रोजगार भेटावा आणि एक निश्चित रोजगार भेटावा हा निश्चितपणे काम या उद्योग सखीच्या माध्यमाने होईल हा विश्वास मला आहे। मी सेजलताई आणि या पूर्ण उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। सर, अशी किती महिला याच्यामध्ये आपण जर ठाण्यामध्येच बघितलं तर ठाण्यामध्येच जवळजवळ 500च्या वर महिला बचत गट आहेत। तर या सगळ्या 500च्या वर जेवढ्या महिला बचत गट आहेत यांना जोडण्याचं काम हे निश्चितपणे होईल। तसंच राज्यामध्ये अनेक ठिकाणी बरेच महिला आहेत की जे गृहउद्योग करतात त्यांना एक ठोस मार्केट उपलब्ध करून द्यायला, कारण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगले प्रोडक्ट असतात, शहरामध्ये त्यांची गरज असते आणि मार्केट व्हॅल्यू त्याची काहीच्या काय आपल्याला मोठ्या स्टोरमध्ये भेटते। त्याच्यामुळे एक समन्वयाचं काम या उद्योग सखीच्या माध्यमाने होईल आणि घरी बसल्या बसल्या महिलांना उद्योग भेटेल, त्याचबरोबर ज्यांची कल्पकता आहे त्यांनाही एक फिक्स्ड मार्केट भेटेल। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। बारामती लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगली जुंपली असून त्याचे पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात उमटले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे 2014 मध्ये काय योगदान होतं असा प्रश्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या विजय शिवतारे यांच्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे। माझं स्पष्ट मत आहे
की फार विजय शिवतारेंना महत्त्व द्यायची गरज नाही. पुरंदरच्या जनतेने 2019ला त्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून जी भूमिका घेतील ती पक्षाची अधिकृत भूमिका शिवसेनेची असेल. दुसरीकडे कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये, युतीमध्ये खडा टाकण्याचं काम करू नये असं प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी परांजपे यांना दिलं आहे. सांगितलेलं आहे तुम्हाला की कुणी गाय मारलं म्हणून आपण वासरू मारू नये. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवतारे साहेबांना योग्य ती समज दिलेली आहे, आमच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा काल सांगितलं की तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीत वागू नका. तरीसुद्धा अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, जेव्हा आम्ही निवडणूक लढतोय आणि निवडणुकीवर विजयाचा आम्ही जेव्हा दावा करतोय ना, तेव्हा येणारी कुठली संकटं आहेत, काय प्रॉब्लेम आहे ना, सर्व जाणून आहोत आणि जाणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. ही भांडणं कोणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये. जर अशा पद्धतीने कोण स्टेटमेंट करणार असतील तर आम्हाला सुद्धा स्टेटमेंट करता येतं. कोणाची ताकद कुठे आहे, किती आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका. जे काही चाललेलं आहे ते नेते संपवतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगली आहे. परंतु गेल्या 2 दिवसांपासून शिवसेनेचे विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत, राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळावर आघात करत आहेत. मुख्यमंत्री हे मूकदर्शक बनलेले आहेत. त्यांना समज देखील देण्यात आली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावं विजय शिवतारे यांच्या विरोधात कोणती कारवाई करणार, कारण आपण मुख्यमंत्र्यांचे निष्ठावान परंतु आपण महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं.